मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जी राणी आहे ती सगळीकडे बुवांना सापडते, पण तिला बुवा कुठेच सापडत नाही. तर ती म्हणते की आता मी काय करू? मला तर काहीच कळत नाहीये. आता बुवांना कुठं शोधणार आहे? त्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये विचारतात. सगळ्या रूम वगैरे सगळे स्टाफ चेक करतात. आपण तिथे कोणीच सापडत नाही, बुवा सापडत नाही. तर ते म्हणतात की आम्हाला काही ठिकाण माहिती आहे, आम्ही ते पण चेक केलेत, पण आम्हाला ते काही सापडले नाहीत. तर इकडे जी राणी आहे तिला खूपच टेन्शन येतं आणि राणीसोबत आलेला माणूस म्हणतो की आता काय करायचं आपण. तर आता राणी म्हणते की आता मला कुठेतरी शोधावं लागणार आहे बुवांना. ती आता घरी येते. घरी आल्यावरती आता इंद्र म्हणतो, काय ग राणी, आली आहेस का तू? मला का सांगितलं नाही? तर आता राणी इंद्राशी काहीच बोलत नाही. तर आता लगेच जी राणी आहे ती बाहेर उभं असते. तेवढं तिथे जी मालती आहे ती येते आणि बोलते, काय ग राणी, मला सगळं कळालंय तुमचं काय चालू आहे, तुझं आणि त्या इंद्राचं. मला माहिती ना तुम्ही हे सगळं नाटक करताय प्रेमाचं. तुमचं एकमेकांवरती प्रेमच नाहीये आणि कधी नव्हतं पण. तुम्ही नाटक करताय ना हे सगळं काही. तर आता लगेच ती म्हणते की काय नाटक? अहो तुम्ही असं का बोलताय मालती आई, आमचं असं काहीच नाहीये असं म्हणते. तर आता इकडं जी मालती आहे ती तिथून जाते आणि सावी आता तिकडे चाललेली असते बुवांना शोधण्यासाठी. तेवढ्यात इंद्र समोरून येतो आणि इंद्र विचारतो, काय ग राणी, काय झालं? माझ्याशी असं वागू नकोस ग, माझ्याशी असं का वागतेस तू, माझ्याशी बोल ना ग असं म्हणते. तर आता लगेच जी राणी आहे ती इंद्राकडे राग बघते आणि म्हणते की इंद्र सर, तुम्ही माझ्याशी जे नाटक केलंय ना ते भास झालं आता. मी कंटाळले तुमच्या नाटकाला असं म्हणते. आणि आता लगेच जो इंद्र असतो तो इंद्र राणीच्या हातात हात देतो आणि हात पकडतो आणि म्हणतो की हे बघ राणी, मी तुला वचन देतो, मी बुवांना शोधून तुझ्याजवळ आणून सोडील, ते पण सुखरूप आणेल बुवांना, तू काळजी करू नको बुवांची. तर राणीला तो राणीचा हातात घेऊन वचन देतो तिला. आणि राणी म्हणते की इंद्र सर, खरंच तुम्ही बुवांना जर आणणार असले तरच माझ्याशी बोला. तर आता इंद्र म्हणतो की हो. तर आता इकडं जो इंद्र आहे तो चाललेला असतो, त्याला काही गुंड मारहाण करतात. तर इकडं जो विक्रांत आहे त्यानेच बुवांना किडनॅप केलेलं असतं आणि त्यांनी बांधून ठेवलेलं असतं. त्यांनी कुठेतरी खूप अवघड ठिकाणी त्यांना बांधून ठेवलेलं असतं आणि ते कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी बांधलेलं असतं. त्यांनीच हा सगळा प्लॅन करून त्यांना किडनॅप केलेलं असतं. तो म्हणतो की इंद्र राणी, तुम्ही आता बुवांना किती शोधा पण तुम्हाला ते आता सापडणार नाही असं बोलतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.